मुंब्रा का सबसे बड़ा शॉपिंग हब मदीना मार्केट अब खुल चुका है। मुंब्रा में शॉपिंग अब होगी और भी खास। मदीना मार्केट जो गुलाब पार्क और किस्मत कॉलोनी के बीच खुल चुका है, लेके आया है सब कुछ एक ही जगह पर। मेंस, वुमेन्स और किड्स वेयर, स्टाइलिश एसेसरीज, प्रीमियम मेकअप, अबायाज, इंडियन एंड वेस्टर्न आउटफिट्स और हत्ता की ब्यूटी पार्लर तक। ये समर मुंब्रा का सबसे हॉट शॉपिंग डेस्टिनेशन मिस मत कीजिए। मदीना मार्केट गुलाब पार्क पर आए और अपनी शॉपिंग को एक नया ट्विस्ट दें। बेस्ट डील्स और लेटेस्ट ट्रेंड्स के साथ आपका इंतजार हो रहा है। कैसी रही विधायक संग्राम जगताप के समर्थन में अहिल्यानगर में ली गई सभा? कैसे अल्पसंख्यक समुदाय के मुस्लिम ईसाई समाज के खिलाफ उगला गया जहर? रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र की राजनीति में हिंदुत्व का नया पोस्टर बॉय अहमदनगर पूर्व का और मौजूदा अहिल्यानगर यहां के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के विधायक संग्राम जगताप की पूरी एक हमने वीडियो आपको खबर के जरिए पहुंचाई। क्या है एक सेकुलर कहलाने वाला विधायक, सेकुलर पार्टी का विधायक कैसे अब कट्टर मुस्लिम विरोधी बना हुआ, वो पूरा हमने आपको बताया। अब इन्हीं संग्राम जगताप के समर्थन में गत 29 जुलाई रविवार को अहिल्यानगर में हिंदुत्ववादी संगठनों द्वारा एक सभा ली गई। इस सभा को संबोधित किया यहाँ के बीजेपी के युवा पूर्व सांसद सुजय विखे पाटिल ने, और एक वारकरी संप्रदाय के धार्मिक नेता है संग्राम बापू भंडारे, उनके अलावा अन्य और दूसरे धार्मिक नेता इस सभा में मौजूद थे। किस तरह से यहाँ पर बातें की गई है, किस तरह से यानी कि संविधान का बार बार उल्लेख करते हुए, व्यक्ति स्वतंत्रता का उल्लेख करते हुए, यानी ऐसी बातें जो अब ऐसा लग रहा है कि महाराष्ट्र में खास करके आम होती जा रही है। इतना जहर जो है वो माइनॉरिटी के दोनों तबके, खास करके मुस्लिम और ईसाई के खिलाफ, जिसमें मुस्लिम के खिलाफ ज्यादा उगला गया है और ईसाइयों के खिलाफ कुछ हद तक उगला गया है। तो देखिए ये पूरी सभा हम आपको बता रहे हैं। और फिलहाल पूर्व का अहमदनगर और अहिल्यानगर है जो मौजूदा काफी अशांत है, वो इस पूरे घटनाक्रम से समझ आता है। स्वतःचा पगार बाजूला ठेवतात, स्वतःचं उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीचं स्वागत करतात। आणि हा नालायक काय म्हटला, जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्रॅफिक जाम होतं। अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्यात पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये, तरी वारीच्या विरोधात अबू आझमी बोलतोय। तो अबू आझमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय, ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले, त्याला अबू आझमी आदर्श मानतोय। पहलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला माहितीये, फक्त धर्म विचारून मारलं ताई। आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समभावाला होता, तो म्हटला दादा मला मारू नको, मी हिंदूचे। अहो त्या जिहाद्याला डाऊट आला, त्याने पॅन्ट काढून चेक केला, पॅन्ट काढून चेक केला की याचं छाटलंय का नाही छाटलंय। दादा जेव्हा त्याच्या लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये, धाड 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 गोळ्या घातल्या, फक्त हिंदू आहे म्हणून मारलं। आणि त्या पहलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना, तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिहादी प्रवृत्ती खातात भारताचं आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले, म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे, हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे, आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही। जे जिहादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात आंदोलन करताय
त्यांना मी सांगू इच्छितो, दादांनो, ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दाच साफ चुकीचा आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर लव जिहादला एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली, आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जिहाद्यांनी लुबाडली, जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती, मग वारी असो, साधू संत असो, देवी देवता असो, यांच्या विरोधात जर जिहादी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो, संग्राम दादा जगतापांसारखा आमदार हेच म्हणणार, उठाव दांडे, उठाव दांडे, उठाव दांडे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे. इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाव दांडे, पर्याय नाहीये. राग यायचं काहीच कारण नाही. लायकीत राहा, लायकीत राहा, लायकीत. काळ तुमचा संपलेला आहे. आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेला आहे. आणि मी तुम्हाला आज, मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचंय. मी इथं उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. मला आज अभिमान इतका वाटतोय, सुजय दादा, ही बाजू लावून धरायची, ही मोहीम लावून धरायची आहे. पुढचा काळ फक्त भगवा काळ आहे. माझं वाक्य लक्षात ठेवा, भगवा काळ. मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये? जेव्हा आम्ही स्टेजवर असं म्हणतो ना, उठाव दांडे म्हणतो ना, तेव्हा खालून टाळ्या वाजतात, पोरांना आनंद होतो, स्फूर्ती चढते. पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती, जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती, तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो. याचं उदाहरण आज या अहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय. तुमच्या पाया पडतो, अशीच साथ राहू द्या, अशीच साथ राहू द्या. सागर भैया, आमदार किती सगळे? 288 ना. सध्या जिहादी 4च लोकांची नावं घेत आहे. नितेश राणे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप. आजचा ऐका, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही, हिंदुस्थानभर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर, हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिहाद्यांना ही 4 नावं नाही घ्यावा लागली पाहिजे, एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि 288 नावं त्यांना घ्यावा लागली पाहिजे. 288. आपलं टार्गेट ठेवा, टार्गेट ठेवा. आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे. मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे, तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे, तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे. ते आपलं हिंदुत्व, आपला लढा जिहाद्यांच्या विरोधात, आपला लढा या ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे. आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही. म्हणून बौद्ध, जैन, शीख, बाकी सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवे. जिहाद्यांना अजून एक वाक्य सांगतो, ज्यांच्या बापांनी पोरं जन्माला आले तेव्हाच पोरांचे नाव संग्राम ठेवले, नाद करू नका. बापानं जर जन्माला आला तेव्हाच त्याचं नाव संग्राम ठेवले. संग्राम म्हणजे काय? युद्ध. की बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय, संघर्ष करायचंय. आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानंच सांगितलंय तुला संघर्ष करायचा आहे. कशाला नाडता त्याला? त्याच्या नादी लागू नका. अहिल्यानगर परिसरातल्या कोणत्या तरी मंदिरावर हिंदुत्ववादी पोरांनी भगवा झेंडा नेऊन लावला. काही जिहादी लोक म्हटले कोर्टात केस चालू आहे, निकाल लागायच्या अगोदर भगवा का लावला? त्या जिहाद्याला मी सांगू इच्छितो, जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला ना, तसा देशातल्या प्रत्येक
धर्मस्थळाचा निकाल हा हिंदूंच्याच बाजूने लागणार आहे. आम्हाला काही मंदिरं कमी होती अशातला काही भाग नाही. आमच्याकडे मंदिरं भरपूरच आहेत, पण तुम्ही बळकावलेली आहेत. जेव्हा कोर्टाचा निकाल लागल ना तेव्हा त्या मंदिरावर भगवाच फडकणार आहे. एखादी बहीण आमची जेव्हा लव जिहादला बळी पडती तिचा परिवार ढासा रडतो, मरणासन्न वेदना त्या परिवाराला होतात, तेव्हा आमचा संग्राम दादा जगताप त्याच्या मतदारसंघाचा प्रचार करायला नाही जात हो. तिथं आमच्या हिंदू बांधवाला न्याय मिळावा म्हणून तिथं जाऊन सभा घेतोय. हे बघा, यांनी लव जिहाद चालवलंय, यांनी लँड जिहाद चालवलं आणि अहिल्यानगर साक्षे यांनी वोट जिहाद सुद्धा चालवलंय. सुजय दादा जे लव जिहाद करताय, जे लँड जिहाद करताय, जे वोट जिहाद करताय, त्यांचे गोडवे गाण्यासाठी आता काँग्रेसचं सरकार नाहीये भाऊ. पहलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला माहितीये. फक्त धर्म विचारून मारलं ताई. पहलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिहादी प्रवृत्ती खातात भारताचं आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे, हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे, आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही. संग्राम दादा जगतापानं एकही फोन न करता जर एवढे हिंदुत्ववादी एकत्रित येऊ शकता, ज्या दिवशी संग्राम दादा जगताप फोन करील ना पोरांना, जिहाद्यांनो पाकिस्तानात पळून जावं लागेल. आज संग्राम दादा जगतापांच्या वडिलांचा महिना आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जो महिना विधी, मासिक विधी केला जातो 1 वर्षभर, आज त्यांच्या वडिलांचा महिना आहे. त्यांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही आहे. त्यांनी व्यक्तिगत कोणाला म्हटले, कारण एक सांगतो तुम्हाला, जो जातीवंत हिंदुत्ववादी राहतो ना तो कधी म्हणत नाही मला मदत करा, मला पाठिंबा द्या, मला सपोर्ट करा. त्याच्या डोक्यात एकच असतं, माझं काम माझ्या धर्मासाठी आहे, मेलो तरी करीत राहणार. आणि त्या विचाराचा आमचा आमदार आहे संग्राम दादा जगताप. त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला नाही. मी पोरांना फोन केला, म्हटलं अहिल्यानगरला येतोय मी वारीतून माझ्या हिंदुत्ववादी भावासाठी. हे बघा, माई चप्पल सुद्धा चिखलानी माखेले, वारीत चालून आलोय. वारीतली चप्पल आहे, वारीतली. म्हणजे सांगू का, आज आमच्या संग्राम दादासाठी आहे ना पंढरपूरच्या वाटेवरची माती सुद्धा अहिल्यानगर मध्ये आली. कोणाला नाही सांगितलं. आज आम्ही 2-4 जण बसलोय स्टेजवर, 100-150 व्याख्याते खाली बसलेले, वक्ते, राजकारणी, संघटनांचे अध्यक्ष. आम्ही 2-4 जण फक्त तो म्हणतो ना पूजेचा गणपती राहतो तसे आम्हाला 2-4 जणांना बसवलं. अर्धी फौज तर खाली आहे, नेते मंडळींची, व्याख्याते मंडळींची. दादा ही हिंदुत्वाची ताकद आहे. आणि साहेब स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं यात गैर कुठलंय हो? बर मला सांगा, आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय अन्याय कधी कोणावर करायचं नाही. जे जिहादी म्हणतो ना रे, जे जिहादी आज संग्राम दादांविरुद्ध आंदोलन करताय, संग्राम दादा जगतापांविरुद्ध व्हिडिओ काढतायत, त्यांनी सांगावं की कधी संग्राम दादा आमच्या घरात घुसला.
अरे ती आमची संस्कृती नाहीये. शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया जगतापांच्या समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, माननीय श्री सागरभाई बेग, माननीय श्री अशोकजी महाराज, माननीय श्री अविनाशजी तायडे, माननीय श्री मंजूर बुवा रामदासी, माननीय रविभाऊ पडवळ, माननीय संजूभाऊ मरकट, आज या मोर्चाला सहभागी झालेले, संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून, अहिल्यानगरमधून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, माता भगिनी आणि मित्रांनो, सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत, पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे. या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे. कारण की संग्राम जगताप हा एक व्यक्ती नाही, संग्राम जगताप हा एक आमदार नाही, संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो. संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने त्रस्त आहे. आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी, जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला, जो मित्र माझ्या प्रत्येक क्षणाला बरोबर उभा राहिला, त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे. अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी कदाचित तेवढं प्रखर बोलू शकत नाही. ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली. सागर भैया तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत. मला अजून त्या रुळात यायला वेळ लागला. हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय. संग्राम मला ओव्हरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमध्ये त्याला धक्का द्यायला इथं उभा. प्रश्न हा नाहीये. आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवतात, तुम्हाला काय वाटतं त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे? आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे? आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे? अजिबात नाही. या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय. आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला. आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय. आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेच्या वोटची आजचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून. या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभावामध्ये विश्वास ठेवतो. आज आपण कुठल्याही प्रकारे न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो. आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी. आज आपण एकत्रित आहोत आपल्या गेलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी. आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी. आणि म्हणून जी ही भूमिका घेईल, जो व्यक्ती ही भूमिका घेईल. अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात की हे लोकतांत्रिक देश आहे,
अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत. सेक्युलरचा अर्थ काय? आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो. तुम्ही गौ हत्या बंद करा, आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत. तुम्ही आमच्या मागे आहोत. सेक्युलर एकतर्फा असू शकत नाही. ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे, त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे. लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही. लोकतंत्रामध्ये जेवढा अधिकार ओवेसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही, तेवढाच अधिकार अहिल्यानगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे. आणि म्हणून या सेक्युलरिझमला आम्ही मान्य करतो. हे सेक्युलरिझम फक्त ठोतांड. आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरोधात एकवटलेला हा समाज, आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संग्रामावर नव्हे, पण जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल, जर तुम्ही त्याला एकटा पाडायचा प्रयत्न केला, जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला, तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे. आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं